हॅलो गाईज, आज स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज मालवणचा पार्ट 2 आहे. हा पार्ट 1 तुम्ही बघितला असाल, नाही बघितला असाल तर परत चॅनलवर जाऊन बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्या व्हिडिओना लाईक करा, कमेंट करा काय जर त्याच्यात वाटलं असेल वगैरे तर. आणि आज गाईज आम्ही अजून मालवणातच आहोत, मालवणात म्हणजे वैभववाडीत आहोत आम्ही आता. आणि थोड्या वेळाने आम्ही आता परत जाणार आहे कुठेतरी ते बघण्यासाठी, पण पूर्ण व्लॉग बघा हा. तर चलो मिलते थोडी देर बाद. तर गाईज आणि आता आम्ही भाकरी वगैरे खाल्ली. हा बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हिला काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी. बघा, बोल काहीतरी. हॅलो गाईज बोल, हॅलो गाईज बोल. आज पार्ट 1 तुम्ही बघितलं नसेल, नाही बघितलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या व्हिडिओला सांगा की बरं सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया थोड्या वेळानं कुठं जर गेलेलं तेव्हा, तर नाही तर मग काय असेल ते तेव्हा दाखवू. चलो मिलते थोडी देर बाद. तर मग पहिला ब्लॉग अजून अपलोड नाही झाला, नीट चालत नाही. हो हॉटस्पॉट डे मस्त दहावीस आंबे काढले असताना चौकस. हाँ तो अभी हम अनिकेत मामा का हॉटस्पॉट लेंगे और ब्लॉग अपलोड करेंगे क्योंकि नेट हमारा चल नहीं रहा है. इनका खुद के मोबाइल में सबका चल रहा है, पर मेरे को हॉटस्पॉट देने के बाद चल नहीं रहा है, इसलिए मैं ये इस मोबाइल को हॉटस्पॉट लूँगा. आता आम्ही पूर्ण रेडी झालो आणि आता परत चाललो आहे आम्ही रामेश्वर मंदिर. रामेश्वर मंदिरला. त्याच्या पुढचं बघू काय कसं कुठं राहायचं ते. चलो जाते हे. तर आता आम्ही आलो ही श्री स्वामी समर्थ मठ हडपपीठ. हे बघा, इकडं स्वामी समर्थ दत्तगुरू वगैरे आहेत. आणि बघा इकडून वरती जायचं आहे. हाँ है वरती मठ इकडे. चलो अभी हम गाड़ी से उतर रहे हैं, हमारी दूसरी गाड़ी आ रही है पीछे से. ते नाही ना, ते गेले ते नाही ना. गाइस हमारी दूसरी गाड़ी भी आ चुकी है, ये देखो. अभी हम इधर तेरदू के ऊपर जाएंगे. हाँ बहुत गरम गरम पानी है गाइस. चलो ऊपर चलते हैं. वो गाड़ी में से लोग आ रहे हैं, हम ऊपर जा रहे हैं, एक एक पायरी चढ़ रहे हैं. ये आया श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ खतरनाक. हे बघा, शांतता प्लस पूर्ण असं गारवा वगैरे. म्हणजे हे उन्हामुळे तापलंय पण मस्त वाटतंय बघा. बघा तर आता आम्ही स्वामींच्या मठातून परत निघालो आहे. हा मठ एकदा ना एकदा इकडे आला तर नक्कीच विजिट करा.
या मठाला खूप मस्त आहे. बाहेर इतकं ऊन आहे पण आतमध्ये गेलं ना एक फॅन चालू नाही, म्हणजे फॅन खूप आहेत पण एक फॅन चालू नाही तरी ए सी सारखा माझा एकदम ए सी. ये है हमारी गाड़ी. इधर मैंने चप्पल निकाली. माय गॉड बहुत तापले है इस चप्पल माझी. ये आई हमारी गाड़ी. ये खोला मैंने डोर पर लॉक है गाड़ी. अब खोला मैंने डोर. हे काय मामा हा कलर कुठचा सांडलाय. अभी हम इधर जाते वक्त हमरे को ये एक मंदिर दिखा. इधर बहुत भरपूर इथं पाळणे लावलेले आहेत. काहीतरी इथं नवस केला की असं काहीतरी लवकर मुलं असं काहीतरी आहे. हे बघा पाळणे बघा किती आहे तिथं. हे बघा पाळणे. इथं आम्ही गाडी लावलेली आहेत आणि अमित मामा आणि मामी नवस करतायत इथे. चलो फिर से बैठते हैं और जाते हैं आगे. आता मी तो फ्रेश व्हायला थांबलो आहे. भरपूर असं बसून राहिलेलं गाडीतनं म्हणून फ्रेश व्हायला थांबलो. काही तर मस्त माळ दिसतं नाही ते. हे बघा तिकडं नदी ती दिसत असेल तर बघा ती बघा दिसली. आणि बघा इकडं पूर्ण डोंगर रांगा म्हणजे डोंगर रांगा दिसत नाहीत. हा कोण काय माहिती कुठं स्लो येत असतील ती. डुगू कुठं आहेत. अगं बाई हो करवंद आहे तिथं. हे काय आहे. मामा करवंदाचं झाड आहे इथं. करवंदाचं झाड आहे. नाही पुढं नाही गेले. चलो गाईज इतकं मस्त इथं वाटतं आणि इथं कचरा बघा कसा गेलाय. तिथं होतं आपण गाडी लावली तिथं आहे. ती बा आलीच बघ. तर गाईज आमची दुसरी गाडी पण आली आहे. ये देखो डुग झुगून गाड़ी दूसरी गाड़ी आली ना गाइज. भाई चलो अभी हम मिलके सब कुछ इधर का करवंदा वगैरह है क्या देख लेंगे. और वो देखो उधर क्या कर रहा है. अभी हम चलते हैं. कुछ नहीं है इधर. फिर से गाड़ी में चलेंगे और इस गाड़ी में इतने ये देखो मोबाइल पे बैठे हुए हैं. इधर हमारे दोस्त हैं. हम भाई चलो अभी इधर मामा को कुछ तो मिला है. काय आहे. फुलं काढतोय काय पण ते तुटतात काढताना असं एकदम बाहेर असेल ते काढणं. आहे बा हे बा अख्खा निघालं. हे बा अख्खा काढलं. अख्खं काढलं तर हा तोडलंस. चल बस चल. आता मी आलोय. कुठे आहे काय हे गाव कुठचं. आचऱ्यामध्ये रामेश्वर मंदिरात. इथे गाडी पार्क केली. सावली आहे म्हणून. पुढे काय पार्किंग वगैरे नसली तर म्हणून इथंच करून ठेवले. आता दोन्ही गाड्या आम्ही इथे लावल्याने आता निघालोय परत वरती चालत मंदिराकडे. तर आम्ही इथं वरती चालत आलेल्या पण मंदिर कुठं आहे काय माहितीच नाही म्हणून इथं बसलेलं आहे. आणि आता तिकडून ते कोणतरी येतात त्यांना आम्ही विचारतोय मंदिर कुठे आहे. हे बघा मंदिर कुठे आहे म्हणून. झुक हे बघ इकडे बघ. अधिरा
आम्ही आता परत इकडून चाललोय, तिकडं मंदिर आहे. चुकलो मला. हा, आम्ही वाट चुकलो होतो. मॅपच्या कधी मॅपच्या भरोश्यावर राहू नका. मॅप मध्येच रस्ता बरोबर सांगतो आणि मध्येच चुकीचा सांगतो. माणसं बरोबर सांगतात. हां, माणसं इज करेक्ट. तिकडून चालत आलो आणि आता इथं मंदिर भेटलं. हे बघा, आम्ही इथूनच गेलो पण आम्हाला हे मंदिर दिसलं नाही. लोकेशनने तिकडं वरती दाखवलं नव्हतं. बघू शकता तुम्ही. हे एंट्री आहे इथे आतमध्ये. अरे वरती आहे ना मंदिर. नाही, वरती कोणतरी. अरे हे वरती ह्याचा हॉटेल विटेलचं आहे. बघू शकता. चपल्याने आतमध्ये नेली नाही. हे जरा जय मल्हार. हात दुखायला लागला. काय इथं डिझाईन केले मंदिराची. हे बघा, सगळी म्हणजे पूर्ण जेवढं मंदिर आहे तेवढी डिझाईन दाखवली इथे. गाईस तुम्ही बघू शकता. आता एंट्री आतमध्ये नाही आहे. तुम्हाला आपण ह्या गेटने आलोय. हा बा, इथं पहिला दिसतोय ना, त्या गेटने आलोय आणि मंदिर तिकडं आहे, त्या साईडला आहे तिकडे. काय जात आम्ही आतमध्ये आलो आहे. हे बघा, हे आहे वाटतं मंदिर. हो, हे मंदिर आहे. अगं गाईज, खतरनाक मंदिर. पूर्ण पहिल्यातलं मंदिर वाटतंय जरा. बाजूला तर गाईज, इथे हे वाचनालय, श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, अचरा. चला बघू. मी काय वाचणार तर नाही, पण चला बघू काय. मग आतमध्ये पण आहे, पण आपण इथला बाहेरचा डिस्प्ले बघू. सगळ्या प्रकारचे वाटते बघा. इथं बसायला पण आहे, वाचून बसायला. आणि वेगवेगळ्या काय बोलतात ते, वेगवेगळ्या याचे पेपर पण आहेत. टाईम, लोकमत वगैरे प्रत्येक पेपर आहेत. तिकडं पण आहे, तिथं पण आहे. हे बघा, आम्ही तिकडे. हे बघा, हे मंदिर साईडने पूर्ण मस्त खतरनाक. कार्यक्रम चालू आहे वाटतं तुझा. बरोबर, 100% कार्यक्रम चालू व्हायचा. काय रे होय. राईस, आता आम्ही या मंदिरातून परत निघालो दुसरीकडे. आता परत दुसरीकडे जाऊन बघू. हे बघितलात, पूर्ण मंदिराचं हे पूर्ण मंदिर आहे. चलो चप्पल पहनते हैं. ते हे मंदिर, ते आपण आता बसलो होतो, हे मधलं वालं. आपण त्या गेटने आलो, ते बघा तो वाला. हे बघा, हे पहिल्यातले खांब आहेत. अब हम मंदिर के बाहर आ गए. इधर से वापस दूसरी जगह पे जाएंगे. इधर तो अब देखते हैं किधर जाते हैं ये लोग. जेवायला आलोय. ते बघा समुद्र किनारी. दाखव हा बघा, खतरनाक.
तिकडं व्हिडिओ पण काढतोय, ती गाडी पण चालवतोय. भूक तर लागलीच आहे मला. भूक ना, मग तेच सांगते मग खा ना. उपासाचं आता आपण आलोय जेवायला समुद्र किनारे. तो आहे तिकडं समुद्र, तिकडं तो पूर्ण समुद्र आहे आणि आम्ही इकडे जेवायला बसणार मस्तपैकी. संचलित आशा काय आशा 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 नाव नाही, आशे काहीतरी आशा होम नाही, आशा काहीतरी लंच हाऊस. हां आशा लंच हाऊस असं नाव आहे. अरे आमच्याकडे कधी लोक कुठलं फ्रेंड कमी माझं जेवण झालं इथे. गुरुवार त्याच्यामुळे जेवावं लागलं. आणि आता हे सगळं खार आहे. मामाचं झालं आणि स्वतः मामीचं झालं. आता इथे राहिले गाईस. आता मी जेवण आहे ना असं पुढं चालत आलो आणि इथं समुद्र आहे ना, तिथे इतकं मस्त पाण्याचा आवाज ठा 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 आणि समोरून दिसणारा निसर्ग इतकं खतरनाक वाटतं म्हणजे सांगण्यासारखंच नाही. तुम्ही कुठे आपण कोकणात जे सुख मिळतं बघायला ते कुठंच नाही खरंच. हे बघा तुम्हाला दाखवतो आहे बघा. हे बघा ते लाटा, तो किनारा मस्त खतरनाक वाटतं गाईस. आणि हे बघा ते असे लोक येतात आणि कचरा करून जातात. काय सांगायचं आता. हे जर स्वच्छ ठेवलं तर किती सुंदर आपला कोकण दिसत. म्हणजे आता दिसतंय त्याच्या किती पट जास्त सुंदर दिसेल गाईच. काय खतरनाक वाटतं आणि वारा पण इतका मस्त सुटला आहे. मी परत चाललो आता गाडी इकडे जिथे आम्ही जेवायला होतो. हे बघा इकडून असं आतमध्ये आलं की इथं एक बॅनर लागला आहे आशा लंच होम. व्हेज पण भेटतं, नॉनव्हेज पण भेटतं आणि लय मस्त लागतं खरंच. ही टेस्ट मस्त लागली ना आम्हाला. आणि त्यांचं यूट्यूबवर तुम्ही टाकलं तर तिथं पण बघू शकता तुम्ही. माझं फोटो वाटत असेल तर किती लोकांनी रिव्ह्यू दिले. हे बघा हे ते आहे. हे पूर्ण इकडं काहीतरी आहे वाटतं, पाठी पण आहे वाटतं तिकडे. तर गाईज आता आम्ही सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांच्या स्मारकच्या इथं आलेलं आहे. हा बघा हा स्मारक पूर्ण एवढं आहे, किती मोठा आहे बघा ना. तुम्हाला व्हिडिओ बहुतेक छोटा दिसत असेल पण इतका मोठा आहे ना. आणि बघा हा समुद्र आहे पूर्ण, हा पूर्ण समुद्र आहे. गॅस ब्लिचिंग पावडरचा वास येतो इकडं. सगळी बघा ब्लिचिंग पावडर टाकलेली आहे. आणि इथून थोड्याच याच्यावर म्हणजे आता हे बोटिंग बंद आहे पण थोड्याच अंतरावर हे आहे सिंधुदुर्ग फोर्ट म्हणजे किल्ला. तर गाईज एंट्रीच्या इथे आलेला आहे आम्ही आतमध्ये. हे बघा बघा किती मोठा स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. पूर्ण इतका मस्त इथं फील येत आहे ना. पूर्ण फुल एनर्जी येते इथं, फुल एनर्जी. छत्रपती शिवाजी महाराज.
वरती जाऊन आहे ना पूर्ण हे पण दिसतं. मी पूर्ण वर आश्चर्य करायला लागते वरती फेस बघण्यासाठी. तर आता आम्ही इथं आलेलं आहे. म्हणजे बघा हा आहे शिवाजी महाराजांचा स्मारक आणि हे बघा हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. किती जवळ आहे. खतरनाक. आणि हे बघा हा समुद्र बघा असला खतरनाक वाटतोय गाईज. सगळं पाणी तर गाईज आता आम्ही इथून परत निघालो आहे. दुसरीकडे जाणार आहे आम्ही परत आता. खूप मस्त वाटलं इथं येऊन. तुम्ही पण विजिट करा सिंधुदुर्गमध्ये. सिंधुदुर्ग फोर्टच्या इथं सेम तिथेच आहे. म्हणजे त्याच्या साईडलाच आहे राजकोट फोर्ट म्हणून. आणि ते मंदिर आहे महापुरुष मंदिर आहे इथे. इतका गारवा वाटतोय. इतकं उन्हात आम्ही उभे होतो तरी गारवा वाटतो पूर्ण मस्त खतरनाक. म्हणजे आता 2-2.5 तासाच्या प्रवासानंतर घरी आलेलं. जस्ट आत्ता उतरतोय आम्ही. हा बघा आत्ता झोपून उठला. गाडीत झोपला होता. आता पुढे कंटाळा आला मला पण. ये है घर. The next day. तर आज परत डे नेक्स्ट. आणि आता आम्ही पूर्ण तयारी करून आता आम्ही भाकरी आता खायत बसतो आम्ही. ये देखो सब कुछ आया आया. बस खाली बस खाली बस. गाइस आम्ही आता घरी निघालो. चिपलू. ये देखो हम गाड़ी में सब कुछ सामान भर चुके हैं. ओनली सब लोग आने ही बाकी है. ये आया है, मामा आया है, वो गाड़ी रेडी है घर निकलने के लिए. वो जाएंगे गणपतिपुरे, हम जाएंगे चिपलून. तो चलो मिलते हैं थोड़ी देर बाद. गाइस अभी हम निकले हमारे दोनों गाड़ी आज. बाय 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 बाय. चलो बेटे ही चलो. तर गाइस आता आम्ही आलोय बहात्तर खेड्यांचा मालक कालभैरव खारेपाटणला कणकवली तालुक्यात. हे बघा इतना बड़ा मंदिर है. सब लोग आए जाते समय इधर. ये मंदिर हाईवे के बाजू में ही था तो आ गई. आम्ही आता इथून निघालोय. खूप मस्त नक्षीकाम वाटलं इकडं. तुम्ही पण भेटत्या काहीच इकडे आलात तर. खारेपाटण कणकवली तालुक्यात हायवेवरच आहे तो तिकडं हायवे आहे. आणि थोडंसं म्हणजे किती 200 मीटर तरी आतमध्ये असेल. चलो तर गाईज आता मी घरी आलो. एंडला उशिरा करतोय मी बराच वेळ. मला म्हणजे अर्धा 1 तास झाला येऊन घरी. आणि आता मी इथे असं बसलो तर तेव्हा आठवलं मला एंड करायचा विसरलं म्हणून.
मध्ये मध्ये काय दाखवलं नाही, डायरेक्ट तिथं जो ब्लॉग केला नाही तिथून डायरेक्ट आता इथं येऊन केला आहे, घरी आलो ते. मध्ये आम्ही थांबलो वगैरे बऱ्याच ठिकाणी, तिथं केला नाही, डायरेक्ट इथं आलो. आणि आता वेळ झाला या ब्लॉगचा एंड करण्याचा, आणि मी या ब्लॉगचा आता एंड करत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, काय वाटल्यास कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.